त्यानंतर राष्ट्रकूट घराण्याचे कला, साहित्य, सांस्कृतिक योगदान आपल्या हे निदर्शनास येते की राष्ट्रकूट कालखंड हा त्या कालखंडातील शिल्पकलेच्या बाबतीतील सर्वात सुवर्ण काळ असं आपण म्हटलं तर सत्याच्या अधिक जवळ जाऊ। तर मित्रांनो, इतिहास आणि भूगोल याचा फार जवळचा संबंध असतो। अटल बिहारी वाजपेयी एक वेळेस म्हटले होते की हम हमारा भूगोल बदल सकते हैं, इतिहास नहीं। म्हणून इतिहास समजून घेत असताना ही बाब लक्षात घेणे फार आवश्यक आहे की राष्ट्रकूट कालखंडाचा नकाशा कसा होता। त्याचबरोबर काही प्रश्न आपण सिंहाला बघतो बघा, हा सिंह बरोबर कंधार यामध्ये दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा साक्षी असं लक्षात येतं की वेरूळच्या लेण्या किंवा वेरूळ स्थापित केल्या गेलं, त्यानंतर संवर्धन करत होते। नंतरच्या काळात आपण सर्व धर्म समोर आलेला आहे। त्यानंतर जैन अशी बांधकामाची रचना असते, पण कैलास मंदिर हे मात्र तसे नाही। तीवर महाभारतातील कौरव पांडव दिसून येतो। या राष्ट्रकूट महत्वाच्या आणखी दुसऱ्या लेण्या म्हणजे एलिफंटाच्या लेण्या होय। एलिफंटा मुंबई जवळील हे एक बेट आहे, ज्याचे मूळ नाव श्रीपुरी हे होते। पोर्तुगीजांनी या ठिकाणी मोठमोठाले हत्ती शिल्पकृत्या पाहिल्या, मोठमोठाल्या हत्तीच्या एलिफंटा असे नाव ठेवले। तेव्हापासून या लेण्यांना एलिफंटाच्या लेण्या म्हणून ओळखल्या जाते। युनेस्कोने 1987 मध्ये एलिफंटाच्या लेण्यांना जागतिक स्तराच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले दिसून येते। एलिफंटाच्या लेण्या ह्या राष्ट्रकूटाच्या काळात कोरल्या गेल्या आहेत। एलिफंटाच्या लेण्या समुद्रात आहेत होय। भगवान शिवाची ब्रह्मा विष्णू महेश अर्धाकृती 25 फुटाची उंच ही मूर्ती भारतातील स्थापत्य कलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे। मूर्तीच्या मध्यभागी महादेव, डावीकडे वामन आणि उजवीकडे अधीर भैरव या त्रिमूर्तीतून शिवाची उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजेच भगवान शिव जो आहे तोच, म्हणजे आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो की भगवान कृष्णाने आपलं रूप ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस ते अर्जुनाला सांगतात की मीच जन्मदाता आहे, मीच उद्धार करता आहे आणि मीच तारणहार किंवा मीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणार आहे। म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाची ही जी काही मूर्ती आहे हे